नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला डेली रोज एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग पुणे यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. काय आहे जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. यासाठी मित्रांनो, पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या विभागातील अनुरेखक गट क संवर्गातील पदासाठी ही भरती असणार आहे. यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. ही जी असणार आहे ती ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. या वेबसाईटवरती तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ही जी वेबसाईट असणार आहे आपल्या डिस्क्रिप्शन चॅनलमध्ये मेन्शन करून देतो. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर इथे पदाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. गट कचं हे पद असणार आहे. अनुरेखक हे पदाचं नाव असणार आहे. पगार जो तुम्हाला असणार आहे, वेतन श्रेणी S7 नुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे. 21,700 ते 69,100 इतकी तुमची सॅलरी पर मंथ असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला भत्ते सुद्धा देण्यात येणार आहे. त्यामुळे सॅलरी ही चांगल्या लेवलची असणार आहे. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. एकूण जे पदे असणार आहे ते असणार आहे 126 पदांसाठी ही भरती असणार आहे. आता आपण बघूया यासाठी पात्रता काय लागणार आहे. शैक्षणिक अर्हतेमध्ये काय मेन्शन केले आहे. शैक्षणिक अर्हता बघा, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजे तुमची 10वी, त्यानंतर तुमच्याकडे मान्यताप्राप्त शाखेचे संस्थेतून 2 वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखन पाठ्यक्रम उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे यामध्ये असणार आहे. किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेले इतर कोणतेही समतुल्य अर्हता तुमच्याकडे जरी असेल तर सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर इथे तांत्रिक अर्हता सुद्धा मेन्शन केली आहे, ते तुम्ही सविस्तर या PDF मध्ये बघू शकता. ही जी PDF असणार मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरून ही PDF डाउनलोड करा. त्यानंतर ही PDF एकदा सविस्तर वाचा. जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे. आता आपण बघू यासाठी वयोमर्यादा काय लागणार आहे. वयोमर्यादा बघा, कमीत कमी 18, जास्तीत जास्त 38 वर्ष हे ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी असणार आहे. त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी, त्याचबरोबर खेळाडूंसाठी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी इथे 5 वर्षाची सूट दिली जाणार आहे. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी इथे एज लिमिट जी असणार आहे ती जास्तीत जास्त 45 एज लिमिट इथे राहणार आहे. त्याचबरोबर अर्जासाठी फी किती असणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये अर्जांसाठी फी असणार आहे. त्याचबरोबर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये अर्जाची फी इथे असणार आहे. अर्जाची फी तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन ज्यावेळी तुम्ही अप्लाय कराल त्याचवेळी तुम्हाला अर्जाची फीसुद्धा भरायची आहे. इथे काही इम्पॉर्टंट डेट्स दिले आहे ते आता आपण बघूया. इथे बघा इम्पॉर्टंट डेट्स, अर्जाचा जो कालावधी असणार आहे सुरू झालेले 19 जून 2025 पासून अर्जाला सुरुवात झाली आहे. शेवटची तारीख असणार आहे 20 जुलै 2025 या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर ऑनलाईन फीसुद्धा तुम्हाला 21 जुलै 2025 पर्यंत भरायची आहे. त्याचबरोबर प्रवेशपत्र, इथे बघा प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे ही जी असणार आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे. त्या वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाईन परीक्षेचा जे काही दिनांक असणार आहे ते सुद्धा ते मेन्शन करणार आहेत. त्याचबरोबर इथे काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा मेन्शन केल्या आहे, ते तुम्ही सविस्तर या PDF मध्ये बघू शकता. अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आता आपण डिटेलमध्ये बघितली आहे. या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कमेंट करा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.